नमस्कार मित्रांनो. तर नेहमी मी तुमच्यासोबत नारळाचे व्हिडिओ शेअर करतो. तर असाच एक नवीन व्हिडिओ आज देखील नारळाचं पाणी काढायचं होतं. म्हणलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ देखील शेअर करूयात. एक चांगला नारळ पाहिला. शेजारी 4 नारळ होते, पण ते अजून थोडेसे छोटे वाटत होते. त्यामुळे हा जरा मोठा वाटत असल्यामुळे हा नारळ काढून घेतला. काढून घेतल्यानंतर आपण पाहू शकता याची साईज बऱ्यापैकी मोठी होती. त्यानंतर कोयत्याच्या साहाय्याने हा नारळ ओपन केला. ओपन केल्यानंतर याचं पाणी हे आपण आता तांब्यामध्ये काढणार आहोत. तर हा तांब्या घेतला. त्यामध्ये आपण पाहू शकता की नारळाचं पाणी हे गोळा करतोय. मागच्या वेळेस तांब्या हा पूर्ण भरला होता, पण यावेळेस अर्धा तांब्या भरला. त्यामुळे थोडंसं वाईट वाटलं, पण म्हणलं चला पाणी पिऊन पाहूयात. तर पाणी अतिशय थंडगार आणि गोड होतं, त्यामुळे पाणी पिऊन छान वाटलं. त्यानंतर त्याच कोयत्याने नारळाचे 2 तुकडे केले. म्हणलं पाहूयात आतमध्ये मलाही सापडते की नाही. पण आतमध्ये पातळ असं खोबरं होतं, ते खाऊन आनंद झाला.